आणि आता एक मोठी बातमी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी। जमीन व्यवहारातून अखेर विशाल गोखलेंनी माघार घेतलेली आहे। जैन समाजाचा त्यामुळे मोठा विजय हा समजला जातोय। बिल्डर विशाल गोखलेंनी अखेर या व्यवहारातून माघार घेतलेली आहे। रविवारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बांधवांची भेट घेतली होती आणि आता एक मोठी बातमी अशी समोर येतेय की बिल्डर विशाल गोखलेंनी अखेर या व्यवहारातून आता माघार घेतलेली आहे। त्यामुळे जैन समाजाचा आता हा मोठा विजय मानला जातोय। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, खरं तर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण अनेक दिवसांपासून गाजतंय, अनेक आरोप प्रत्यारोप यावर होतात, परंतु आता एक अशी मोठी बातमी समोर येते की बिल्डर विशाल गोखलेंनी मोठा निर्णय घेतलाय, त्यांनी माघार घेतलेली आहे। काय या संदर्भात अधिक अपडेट? नक्कीच, खरं तर गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच तापलेलं आहे, ज्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ जे राज्याचे केंद्राचे मंत्री आहेत यांचं नाव सातत्याने समोर येत होतं। विशाल गोखले जे बिल्डर आहेत ते मुरलीधर मोहोळ यांचे मित्र आहेत, भागीदार आहेत, त्याच्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलेलं होतं। नियमबाह्य पद्धतीने हा संपूर्ण जैन बोर्डिंग हॉस्टेलचा जो जमीन व्यवहार आहे तो झालेला आहे असं जैन समाजाचं म्हणणं होतं आणि त्यामुळे हा व्यवहार रद्द करावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून त्यांची आहे। यासाठी त्यांचं आंदोलन देखील सुरू आहे। आता काल मोठ्या प्रमाणात दबाव खरं तर त्यांच्यावर आलेला होता आणि त्यामुळे ही संपूर्ण डील हा व्यवहार रद्द करावा अशी मागणी सातत्याने त्यांची होती आणि काल अखेर विशाल गोखले यांनी एक पाऊल मागे येत या व्यवहारातून बाहेर पडत असल्याचं सांगितलेलं आहे। जो व्यवहार त्यांचा झालेला आहे जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींशी, त्यांना एक मेल पाठवलेला आहे ज्याच्यामध्ये या व्यवहारातून मी बाहेर पडतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण विशाल गोखले यांच्याकडून जे 230 कोटी रुपये या ट्रस्टीला देण्यात आलेले आहेत व्यवहाराच्या संदर्भातले, ते परत करावे असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। खरं तर राजकीय दबाव याच्यामध्ये आल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे विशाल गोखले यांनी अखेर ही माघार घेतलेली आहे। मात्र तरी सुद्धा संपूर्ण हे जे खरेदी खत यामध्ये झालेलं आहे, ज्याच्यावर आता विशाल गोखले कन्स्ट्रक्शन हे नाव लागलेलं आहे, त्यामुळे ते जोपर्यंत हटत नाही आणि तिथं पुन्हा जैन बोर्डिंगचं नाव खरं तर या खरेदी खतावर येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आणि ही मागणी कायम राहणार। काल असं राजू शेट्टी यांनी सांगितलेलं होतं। काल राजू शेट्टी यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन ही सगळी माहिती दिलेली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी खरं तर ही मध्यस्थी केल्यानंतर हा तोडगा अखेर निघालेला आहे। आता नेमकं पुढे आज रवींद्र धंगेकर यांची भूमिका नेमकी काय असते हे पाहणं महत्वाचं आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करतायत आणि आता खरं तर हा वाद मिटण्याच्या दिशेने जातोय। काल महत्वाचा निर्णय विशाल गोखले जे गोखले कन्स्ट्रक्शनचे प्रमुख आहेत यांनी घेतलेला आहे आणि आता हा संपूर्ण जमीन खरेदीचा जो व्यवहार होता तो रद्द झालेला आहे। खरं तर आज धर्मादाय आयुक्तांच्या बाजूला सुनावणी सुद्धा होणार आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे। पण जैन समुदायाचा एक मोठा विजय यामध्ये झालेला आहे की जी जागा खरं तर बिल्डरच्या घशात घालण्याचं काम ट्रस्टींकडून करण्यात आलेलं होतं, त्याला अखेर फुलस्टॉप मिळालेला आहे आणि तो व्यवहारच आता रद्द होतोय। निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।